जो श्याम का दर्शन किया करे, हे शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे। बेकार जो मुख है, बेकार जो मुख है जो रहे व्यर्थ बातों में, मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे। हीरे मोती हीरे मोती से नहीं ये शोभा हाथ की है, हाथ जो भगवान का पूजन किया करे। मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में, प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे। हरि जय जय राम कृष्ण सुंदर ते उभी विटेवर, सुंदर ते
राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले ओसारे
होईल तो भोग भोगीन आपुला. होईल तो भोग होईल आपुला. होईल तो भोग भोगीन आपुला. होईल तो भोग भोगीन आपुला. घाली विठ्ठला घाली विठ्ठला
अंतरिचे
तसे दान अंतरीचे ध्यान मुखी
होईल तो भोग भोगिना पुला न घाली विठ्ठला भार तुझ तुम्हापासून हे इच्छित से दान अंतरीचे ध्यान मुखी नाम न एका कुलती गर्भवासासाठी न धरी हे पोटी भय काही तुम्हापासून हे इच्छित से दान अंतरीचे ध्यान मुखी नाम तुका म्हणे मज उदंड एवढे तुका म्हणे मज उदंड एवढे नाचे नमी पुढे माय बापा तुम्हापासून इच्छित से दान अंतरीचे ध्यान मुखी नाम योंत प्रविश्यमुवाच मिमां सुप्तां संजीवयन्ति किल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांशास्त्रचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर
डोंगर हाला नमो सद्गुरु तुभया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. होईल तो भोग भोगीना आपुला, न घाली विठ्ठला भार तो, तुम्हापासून हे इच्छितसे दान, अंतरीचे ध्यान मुखी नाम प्रस्तुत भक्त प्रसंगी. कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग वैराग्य भास्कर जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा अत्यंत महत्वाचा, परमात्म्याच्या चरणी आपल्या अंतःकरणातील अत्यंत विशिष्ट अशा स्वरूपाची इच्छा अभिव्यक्त करणारा अभंग आहे. विठ्ठल 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 हरिभक्तीपरायण वैकुंठवशी हरिभक्तीपरायण भिकाजी बाबा बच्चे, सन्नाथ महाराज, बालकनाथजी महाराज यांच्या आशीर्वादाने समस्त राजगुरुनगर पश्चिम विभाग प्रतिष्ठान मठ ज्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हा सोहळा संपन्न होतो आहे ते हरिभक्तीपरायण आदरणीय रामदास बाबा मेदगे नाना आणि त्याचबरोबर हा संपूर्ण परिवार सर्वांच्या पवित्र पावन उपस्थितीमध्ये हा सोहळा त्रयदिनी सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. क्रांतीवीर भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या हुतात्मा दिनाच्या निमित्तानं हा त्रयदिनी कीर्तन महोत्सव आपण सर्वजण एकत्रित येऊन या ठिकाणी संपन्न करत आहात. आणि त्या निमित्तानं आजची ही कलशपूर्व संध्येची कीर्तन सेवा, या सोहळ्यातील द्वितीय दिनाची सेवा आणि कलशाच्या किंबहुना उद्या काल्याचं कीर्तन असल्या कारणाने काल्याच्या पूर्वसंध्येची कीर्तन सेवा, त्यानिमित्तानं जगद्गुरु श्री संत तुकोबारायांच्या अभंग संहितेतील अत्यंत गोड अत्यंत महत्वाचा अशा स्वरूपाचा अभंग आपल्या सर्वांच्या समोर उपस्थित आहे. स्वानंद सुखनिवासी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये मला जेवढं काही ग्रहण करता आलं त्यानुसार आपल्या समोर अभंगाचा थोडासा भाव ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. ज्या अत्यंत महत्वाच्या अशा कारणानं हा सोहळा आपण करत आहात, या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या काही क्रांतीवीरांनी अहोरात्र कष्ट केले त्यापैकी अत्यंत उज्ज्वल आणि दिव्य अशा स्वरूपाचं ज्यांचं जीवन आहे असे हे 3 भारतरत्न, यांना भगतसिंग राजगुरू आणि आपल्याच राजगुरू तालुक्यातले ज्यांच्या नावानं आपल्या खेड तालुक्याला राजगुरू नगर नाव पडलं असे, आणि त्याचबरोबर सुखदेव, असे हे 3ही हुतात्मे ज्यांच्या स्मृतीला थोडंसं उजाळा मिळावा, ज्या क्रांतिकारकांचं चरित्र आपल्या समोर गेल्यानंतर आपल्या अंतःकरणामध्ये भारत देशाच्या अस्मितेची जी काही आपल्याला थोडीफार झोप लागलेली आहे किंवा आपल्या अंतःकरणामध्ये अस्मितेची मरगळ झालेली आहे ती थोडीफार जागृत व्हावी, हा उद्देश अंतःकरणात धारण धरून या सर्व तरुण मंडळींनी आणि राजगुरुनगर पश्चिम विभाग प्रतिष्ठाननं एकत्रित येऊन हा सोहळा या ठिकाणी करण्याचं मानस गेले 12 वर्षापासून यंदाचं हे तपपूर्ती महोत्सव आहे. खरं तर मी अतिशय आग्रहानं आणि अतिशय प्रामुख्यानं या गोष्टीचा उल्लेख करू इच्छितो की या महाराष्ट्रात नव्हे तर भारत देशातला हा एकमेव असा कार्यक्रम असेल की जो क्रांतिकारकांच्या हुतात्म्याच्या प्रित्यर्थ केला जातो. संतांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं अनेक कार्यक्रम होतात, भगवंताच्या जयंतीच्या निमित्तानं अनेक कार्यक्रम होतात, पण भारत देशाची अस्मिता ही जागृत ठेवण्यासाठी सांप्रदायिक कार्यक्रम करणं ही तर पहिल्या वेळेला मला पाहिलं. म्हणून मला ज्यावेळेला आमचे आदरणीय संतोष भाऊ शिवेकर, आमचे आदरणीय सर्व कार्यकर्ते मंडळी त्यांनी फोन केला त्यावेळेला मनस्वी खूप आनंद झाला की अशाही कारणानं आपल्याला कीर्तनाची संधी प्राप्त होती आहे. खऱ्या अर्थानं आमची जी आजची नियोजित कीर्तन सेवा होती ती शनी शिंगणापूर देवस्थान महाराष्ट्रातलं नव्हे भारत देशातलं सर्वात प्रसिद्ध अशा स्वरूपाचं देवस्थान आहे आणि हल्लीच्या काळात खूपच प्रसिद्ध झालेलं आहे, त्यामुळे तिथं आजची सेवा होती.
पण ज्या वेळेला मला या कार्यक्रमाचा फोन आला त्यावेळेला मी नाही म्हणू शकलो नाही आणि येण्याचं मानस अंतकरणात धारण केला. आणि त्या प्रित्यर्थ थोडस भारत देशामध्ये मला खऱ्या अर्थानं मला वेळ खूप कमी आहे बोलण्यासाठी. मला अभंगाचाही भाव आपल्या समोर ठेवायचा आहे, पण थोडस बोलण्याचा आग्रह आहे. खरं तर आपण या ठिकाणी बसून हे कीर्तन ऐकतो आहोत, हे या लोकांचेच उपकार आहेत आपल्यावर. या लोकांनी अहोरात्र कष्ट केले नसते, अंतकरणामध्ये भारत देशाच्या स्वातंत्र्याची आकांक्षा अंतकरणात धारण केली नसती. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन बोलायचं झालं तर संसाराचा त्याग करून परमार्थ करत असताना ज्या परमार्थाच्या काही प्रणाली आमच्या समोर असतात, संत होण्यासाठी, महात्मा होण्यासाठी, किंबहुना हे जीवन जगण्यासाठी ज्या ज्या प्रणाली असतात, त्यागाची भूमिका असेल, अभ्यासाची भूमिका असेल किंवा समर्पणाची भूमिका असेल, या सगळ्या भूमिका या क्रांतिकारकांच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला सापडतात. म्हणजे एका दृष्टीनं आपण आध्यात्मिक दृष्टीनं ज्यांना संत म्हणतो, त्यांचं समर्पण पाहून, त्यांचा त्याग पाहून, त्या दृष्टीनं जर पाहिलं तर जे ज्या लोकांनी क्रांती, हे भारत देश स्वातंत्र्य होण्यासाठी त्याग केला, समर्पण केलं, या लोकांनाही त्या क्षेत्रातलं संतच म्हणावं लागेल, त्या क्षेत्रातला त्यांना महात्माच म्हणावं लागेल. तुकोबरायांच्या जीवनाशी थोडस या सगळ्या लोकांचं जीवन आपण पडताळून पहा. जे जे भाव जगद्गुरु तुकोबरायांच्या, ज्ञानोबरायांच्या, संत महात्म्यांच्या जीवनात आपल्याला दिसून येतात, ते सगळे भाव आपल्याला या क्रांतिकारकांच्या जीवनामध्ये दिसून येतात. त्याग असेल, घरादाराचं समर्पण. तुकोबरायांचे भाव आहेत. तुकोबराय सांगतात, जाळवणीया बैसलो, जाऊया संसार बैसलो अंगणी. प्रपंचाची राख रांगोळी तुकोबरायांनी केली, समग्र प्रपंचाचा त्याग तुकोबरायांनी केला आणि आपलं जीवन तुकोबरायांनी परमात्म्याला समर्पित केलं. त्याच पद्धतीनं ही जे हुतात्मे लोक होऊन गेले, त्यांनी सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये त्यागच केलाय. संत होण्यासाठी, महात्मा होण्यासाठी, किंबहुना परमात्मा प्राप्त करून घेण्यासाठी ज्या पद्धतीनं तुकोबराय सांगतात, मरण माझे मरून गेले मज केले अमर, किंवा मरणाही आधी राहिलो मरोणी मग केले मनी होते तैसे. हे भाव ज्या पद्धतीने आपल्याला संतांच्या जीवनामध्ये सापडतात, तेच भाव आपल्याला या क्रांतिकारकांच्या जीवनामध्ये सुद्धा सापडतात. सगळ्या क्रांतिकारकांच्या जीवनाचा अभ्यास करावा. मी एक भाव अत्यंत महत्वाचा कायम सांगत असतो. तुम्हाला जर इतिहास, ज्या ज्या क्रांतिकारकांची नोंद आपल्याला इतिहासामध्ये सापडते, तुम्हाला जर इतिहासामध्ये स्वतःची नोंद व्हावी असं वाटत असेल, तर आपल्याला अगोदर मरण मारावं लागतं, तेव्हाच इतिहास आपली नोंद घेतो. ज्याच्या जीवनात मरणाचं भय संपलंय, त्यालाच इतिहास, त्यालाच विचारतं महाराज. असे किती आले गेले महाराज, कोण त्यांना विचारते? मला सांगा महिला मंडळी, लहानसं लेकरू खांद्यावर घ्यायचं, झोळीमध्ये बांधायचं, पाठीला बांधायचं, हातामध्ये तलवार घ्यायची, घोड्यावर टाच मारायची आणि युद्धामध्ये प्रविष्टित व्हायचं. कोण होती हो? झाशीची राणी. हे वर्णन केल्याबरोबर समोर नाव येतं ते सगळ्यात अगोदर कोणाचं? झाशीच्या राणीचं. का? कारण तिनं मरणाच्या भयाला जिंकलंय. अशा हजारो राण्या आल्या गेल्या, कोणी विचारलं नाही. थोडस कंसात बोलू का? अशा हजारो राण्या आल्या आणि राजाच्या जनानखान्यात सडून सडून मेल्या, पण इतिहासाने त्यांची नोंद नाही घेतली. त्या लक्ष्मीबाई पेक्षा सुंदर असतील, त्या राणी लक्ष्मीबाई पेक्षा रूपवती असतील, तारुण्य असेल त्यांच्याकडे, पण त्यांना इतिहासाने त्यांची नोंद घेतली नाही. नोंद फक्त एकाच राणीची घेतली. का? त्याचं कारण एक आहे, झाशीच्या राणीनं मरणाचं भय संपून टाकलं, तिनं मरण जिंकलं. जसं संत होण्यासाठी मरणाला जिंकावं लागतं, तसं क्रांतिकारक होण्यासाठी मरणाला जिंकावं लागतं. विठाला विठाला जोपर्यंत अंतकरणाची मरण भीती निघून जात नाही, तोपर्यंत क्रांतिकारक इतिहास त्यांना विचारतच नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांना ज्या वेळेला काळ्या पाण्याची शिक्षा सुनावली गेली, त्यावेळेला सावरकर समुद्राच्या, आता आपण सगळे समुद्राच्या काठावर बसलेलो आहोत, असेच कधीतरी एकदा सावरकरही बसलेले असतील. असंच कधीतरी त्यांच्या अंतःकरणामध्ये भारत मातेविषयी प्रेम जागृत झालं असेल, उत्पन्न झालं असेल, आणि तिथं बसल्यानंतर गोड भाव त्यांच्या मुखातून बाहेर पडले असतील. ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला. लता दिदींनी काय गोड गायलंय बा. ही गाणी गावीत लता दिदींनीच गावीत. मी कायम सांगत असतो, भारत म्हणजे जेवढी जेवढी मोठी माणसं या भारत देशात होऊन गेली, त्यातलं सगळ्यात प्राणप्रिय माझ्यासाठी असलेलं नाव म्हणजे लता दिदींचं नाव आहे. एकदा
आपल्या महाराष्ट्र देशाचं सारस्वत मराठी भाषेतलं पु ल देशपांडे एकदा बोलता बोलता सहज बोलून गेली होती लता दीदींच्या बाबतीमध्ये. ते असं म्हणाले होते की या भारत देशातला असा एकही दिवस जात नाही की ज्या दिवशी लताचा सूर या दिशेहून त्या दिशेला जात नाही. काय भाव आहेत, गोड भाव आहेत. अनेक किती वर्ष गेली त्यांना अजून होऊन, आणखी हे गोड गायलंय त्यांनी. पण मी कधी कधी असं बसल्या बसल्या शिवाजी महाराज विचार करतो की लता दीदींनी गायलंय गोडच गायलं, पण सावरकरांनी ही कविता कशी गुणगुणली असेल. ने मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण, कशी गुणगुणली असेल बा. कारण त्या काळामध्ये ते काही सुंदर कवी जरी असले तरी संगीताचं एवढं ज्ञान नाही. मग ते ज्या वेळेला ते गुणगुण, माझी आता ही माझी स्वतःची अशी एक मानसिकता आहे किंवा माझा तर्क आहे असा, ते बसल्यानंतर सागराच्या काठावर पारंपरिक चालीमध्ये त्याला गुणगुणत असतील, ज्या त्या काळच्या पारंपरिक चाली होत्या ना. नेमजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळ, असं ते गुणगुणत असतील. पण ज्या वेळेला मला मरणाचं भय सांगायचंय, ज्या वेळेला त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा सुनावली आणि त्यांना समुद्र मार्गे अंदमानकडे घेऊन निघाले, त्यावेळेला सावरकरांना हातामध्ये साखळदंड, पायामध्ये साखळदंड, गळ्यामध्ये साखळदंड, अशा अवस्थेमध्ये त्यांना समुद्र मार्गे घेऊन निघाले. आणि इंग्रज अधिकाऱ्यांनी या विशेष अशा स्वरूपाच्या क्रांतिकारकांची विशेष दक्षता घेतली होती. सावध होतं इंग्रज सरकार. त्यांना ज्या वेळेला समुद्र मार्गे घेऊन निघाले त्यावेळेला समुद्र मार्गातून बोट निघाली आणि सावरकर तिथं बसलेले असताना आता अंदमानच्या दिशेने निघालेत. आणि अशा अवस्थेमध्ये सुद्धा सावरकर विचार करत होते की मला इथून बाहेर पडायचंय. जी मोठी माणसं असतात ना, ती शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न सोडत नाहीत. मोठी माणसं शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न सोडत नसतात. वाक्य थोडस उलट करतो, जे शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न सोडत नाही तीच मोठी होत असतात. विठाला विठाला त्याही अवस्थेमध्ये सावरकर मनामध्ये विचार करत होते की मला आता इथून बाहेर पडायचं, कसं पडलं पाहिजे, काय डोक्यामध्ये विचार केला असेल. आणि समोर जो अधिकारी होता बसलेला, त्याच्या हातात उभा होता अधिकारी त्यांना लक्ष देण्यासाठी, त्याच्या हातामध्ये एक रायफल होती. आणि त्या अधिकाऱ्याकडे पाहून सावरकरांनी सांगितलं बाहेर जायचंय. तो अधिकारी म्हटला जाता येणार नाही. मग सावरकर म्हटले इथं करू का. त्याला माहिती होतं हे इथं करतील, कारण ते सावरकर इथं करतील, इथं करू का. त्याने ते साखळदंड खोलले, त्यांचा कोट सावरकरांना दिला. सावरकर त्या कैद खान्यातून बाहेर पडले आणि शौचालयाकडे गेले. आता बोटीमध्ये शौचालय बनवलं होतं, तेही विशेष पद्धतीचं बनवलं होतं. कसं होतं, जो दरवाजा होता त्या दरवाजाला सुद्धा काच बसवली होती. कैदी आतमध्ये जर गेला लघुशंका करण्यासाठी, शौचविधी करण्यासाठी, तर बाहेरून सुद्धा त्या कैद्याकडे लक्ष देता यावं एवढा एवढं एवढं सगळं विचार करून ती बोट बनवली होती. सावरकर आतमध्ये गेले, सगळ्यात अगोदर कोट काढला आणि त्या काचेवर टाकून दिला, म्हणजे बाहेरून आतमध्ये काही दिसणार. आता बाहेर पडायचं, कसं पडायचं. पाठीमागे काच होती हवा येण्यासाठी. त्या काचेला सावरकरांनी आपलं डोपर मारलं, डोपराने ती काच फोडली. आता खिडकी आहे ती, दरवाजा नाही. त्या फोडलेल्या काचेच्या खिडकीतून शरीर बाहेर करायचं, काय धाडस असतं. एवढ्या वेळा खिडकीतून आपलं शरीर बाहेर काढायचं, पण तेही धाडस सावरकरांनी दाखवलं. सावरकरांनी त्या खिडकीतून बाहेर उडी मारली, पण काचा फुटलेल्या असल्यामुळे त्या काचाच्या अंकुच्या बाहेर निघालेल्या होत्या. सगळ्या शरीराला त्या अंकुच्या टोचल्या, शरीराला जखमा झाल्या, रक्तबंबाळ शरीर झालं. आणि रक्तबंबाळ झालेल्या शरीराने सावरकरांनी उडी मारली. कशात. समुद्राच्या पाण्यात, खाऱ्या पाण्यात. काय शरीर म्हटलं असेल बाबा, काय शरीर म्हटलं असेल. आणि बरं, उडी मारल्यानंतर सुद्धा काय पाठीमागून कोणी टाळ्या वाजवायलाय का, बकप बकप म्हणायलाय का कोणी. ते बकप बकप बरेच दिवस संतोष महाराज मला कळतच नव्हतं. तो पुढे जर पळायला लागला ना, पोहायला लागला का पाठीमागून बकप बकप करतात. मला बरेच दिवस कळलं नाही महाराज त्याचा अर्थ. बऱ्याच दिवसांनी लक्षात आलं, तो पोहून जिंकल्यानंतर पुढे कप ठेवलेला असतो बघा, मग ते पाठीमागून सांगतात बकप बकप. असं कोणी आहे का तिथं म्हणायला. नाही, उडी मारल्याबरोबर पाठीमागून गोळ्यांचा वर्षाव सुरू झाला. वाऱ्याच्या वेगानं सावरकर पोहू लागले. आणि पोहत असताना ज्या वेळेला सावरकर पोहून पलीकडे गेले, त्याला कुणीतरी सावरकरांना विचारलं, सावरकर एवढा समुद्र पोहून
गोळ्यांचा वर्षाव चालू असताना तुम्ही पलीकडल्या तीरावर आलात, तुम्हाला मरणाची भीती नाही वाटली? मला इथे यायचं. त्याला सावरकरांनी दिलेलं उत्तर खूप गोड आहे. सावरकर म्हटले, मरण माझ्या समोर होतं, ते मरण माझ्या समोर पोहत होतं, आणि पोहत असताना मी त्या मरणाला म्हणत होतो, त्या मृत्यूला म्हणत होते, ए पकड मला, पण तो मृत्यू सुद्धा मला घाबरून पुढे पळत होता. इथे एक कविता आहे सावरकरांची, इथे कविता लिहिली आहे सावरकरांचं वाङ्मय खूप गोड आहे बरं, वाचा कधीतरी, म्हणजे वाचा. विठ्ठल विठ्ठल अनादि मी अनंत मी अवध्य मी भला, मारिल रिपू जगती असा कवन जन्मला. दुसरा अध्यायच गीतेचा कवितेत होता सावरकरांनी. विठ्ठल विठ्ठल. हा भारत देश स्वतंत्र झाला सहजासहजी झाला नाही महाराज. ज्या पद्धतीनं संत महात्म्यांनी मरणाचं भय जिंकलं आणि मरणाला मारून संत महात्मे परमार्थ क्षेत्रामध्ये उतरले, तशी ही विश्वातले या भारत देशातले सगळे क्रांतिकारक मंडळी मरणाला मारून संसाराची राख रांगोळी करून या भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी झटले. अहोरात्र त्यांनी कष्ट केले, तेव्हा हे स्वातंत्र्य आपल्याला पाहायला भेटलं. आणि यांची स्मृती आपल्या अंतःकरणामध्ये जागृत राहावी, यांचं चिरकाल असलेलं चरित्र आपल्या समोर जागृत राहावं म्हणून हा जो प्रतिष्ठान आहे, हे जे काही तरुण वर्ग आहेत, यांनी खूप छान जागर या ठिकाणी या सर्व क्रांतिकारकांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी आरंभिलेला आहे. आणि 3 दिवसाचा कार्यक्रम करतायत सर्वजण मंडळी. ज्या मातेच्या दरबारामध्ये आपण आहात, काय नाव, हरबादेवी मातेच्या मंदिरामध्ये, दरबारामध्ये, पवित्र पावन अशा दरबारामध्ये आपण सर्वजण आहोत. आणि या निमित्तानं थोडस जगद्गुरु श्री संत तुकोबर यांच्या अभंगाचा भाव तो तुकोबर यांना अपेक्षित आहे. हा अभंग थोडासा मागणीपर या प्रकरणातही येतो. याच्यामध्ये दुसरं जे चरण आहे, तुम्हा पासूनही इच्छित असे दान, हा शब्द मागणी सांगतो. विठ्ठल विठ्ठल अत्यंत अलौकिक, अत्यंत परमार्थ क्षेत्रातली अत्युच्च अशा स्वरूपाची मागणी जगद्गुरु तुकोबर यांनी इच्छा आपल्या अंतःकरणातील व्यक्त केलेली आहे. मुळात सामान्य प्रश्न उपस्थित करतो, पुढे निघतो. साधा प्रश्न आहे की ज्या संत महात्म्यांनी आपल्या जीवनामध्ये, समग्र जीवनामध्ये कधीही कुणाकडे हात पसरलेला नाही, कधीही कुणाकडे हात पसरून मला काहीतरी द्या असं संत महात्म्यांनी सांगितलेलं नाही, त्या तुकोबरांच्या जीवनामध्ये, त्या ज्ञानोबरांच्या जीवनामध्ये, त्या नाथमारांच्या जीवनामध्ये मागणीपर अभंग कशी काय जीवनाला येऊ शकतात. तुकोबरांचं जीवन जर आपण बारकाईनं पाहिलं तर तुकोबरांच्या जीवनामध्ये तुकोबरायांनी जसं सगळ्या संसाराची राख रांगोळी करून तुकोबराय भजनासाठी प्रवृत्त झाले, ते तुकोबराय कधीही कुणाच्या समोर कधीही हात पसरत नाही. हा तुकोबरांचा इतिहास आहे. बरं, तुकोबरांचं जीवन जर आपण बारकाईनं पाहिलं तर तुकोबराय फक्त बोलतात असले संत नाहीत. फक्त बोलणं हे काम आमचं. झोपलेल्यांच्या नाही लक्षात येणार मी काय बोलतो ते. फक्त बोलणं हे काम आमचं. तुकोबराय जसे बोलत होते तसे वागत होते. कारण शास्त्राचा सिद्धांत असा आहे, मनसी एकम वचसी एकम कर्मण्येकम महात्मनाम. मनसी अन्यत वचसी अन्यत कर्मण्य अन्यत दुरात्मनाम. महात्मा कुणाला म्हणतात आणि दुरात्मा कुणाला म्हणतात याचा विचार करताना मनसी एकम जे मनात असतं, वचसी एकम जे मनात असतं ते तोंडात असतं, आणि जे तोंडात असतं ते क्रियेतून प्रगट करतो त्याला महात्मा म्हणतात. मनात एक, बोलताना दुसरंच बोलणार आणि करताना चौथंच करणार, त्याच्या इतका पापी दुरात्मा कोण नाही महाराज. विठ्ठला विठ्ठला. आणि तुकोबरायांनी स्पष्टपणे सांगितलंय, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊली. जसं बोलतो तसं वागतो. हे तुकोबराय जर गाथेमध्ये आपल्याला असं बोलत असतील की माझ्या जीवनामध्ये कधीही कुणाच्या समोर मी हात पसरत नाही, उलट जो दुसऱ्याच्या समोर हात पसरतो त्याच्या जीवनाचा धिक्कार असो, असं तुकोबरायांचं म्हणणं आहे. हात पसरी धिगत्याचे तुका ब्रह्मांड हात
विचारात घेतो. तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरी जिने दिगत्याचे. आणखी ठिकाणी तुकोबर आहे गाथेत बोलत असताना सांगतात, जो दुसऱ्याच्या समोर झोळी पसरतो, आता हात जाऊ द्या, जो दुसऱ्याच्या समोर झोळी पसरतो त्याच्या जीवनाला काडी लागो, अशी तुकोबरांची भाषा. काय भाषा आहे? भिक्षा पात्र अवलंबिने, जळोजिने लाजीरवाणे, ऐसी आसी नारायणे उपेक्षिजे सर्वथा. तुकोबरांता जो दुसऱ्या समोर जोडी पसरतो त्याच्या जीवनाला काडी लागू दे देवा. आणि असे तुकोबर आहे जे दुसऱ्या समोर हात पसरतात, त्याचा जर धिक्कार करत असतील तर असे तुकोबर आहे परमात्म्याच्या समोर जाऊन मागतात कसं? कारण एक थोडासा मानसशास्त्राच्या अंगाने जर आपण विचार केला तर प्रत्येक माणसानं जीवन जगत असताना एक स्वतःचं वलय निर्माण केलेलं असतं. प्रत्येकाचं एक वलय असतं. तुम्ही प्रत्येक माणसाचा विचार करा. प्रत्येक माणसानं स्वतःच्या भोवती, स्वतःच्या आचरणातून, स्वतःच्या विचारातून, स्वतःच्या व्यवहारातून प्रत्येकाचं एक वलय असतं. आणि ज्या माणसाचं जसं वलय असतं तशी त्याची ओळख असते. त्या माणसाची तीच ओळख निर्माण झालेली असते. ज्या वलयाच्या भोवती त्याचं जीवन फिरतं तीच त्याची ओळख झालेली असते. आणि आपल्या आचारा विचारातून त्यानं ती ओळख निर्माण केलेली असते. मग त्या ओळखी तुम्ही पहा ना, तुकोबरायांचा विचार करा, ज्ञानोबरायांचा विचार करा, नाथांचा विचार करा, नामदेवरायांचा विचार करा. या लोकांनी स्वतःच्या जीवनाचं एक वलय निर्माण केलेलं आहे. मी सांगतो आपल्याला, तुकोबरायांनी वैराग्याचं वलय निर्माण केलेलं आहे, ज्ञानोबरायांनी ज्ञानाचं वलय निर्माण केलेलं आहे, नाथांनी शांतीचं वलय निर्माण केलेलं आहे, नामदेवरायांनी प्रेमाचं वलय निर्माण केलेलं आहे. विठाला विठाला प्रत्येक माणूस जीवन जगत असताना जर एका वलयाच्या भोवती जीवन जगत असेल तर त्या वलयाच्या विरोधामध्ये, त्याच्या ओळखीच्या विरोधामध्ये जर कोणी काही बोलू लागलं तर माणसाला ते पटत नाही, अजिबात पटत नाही. प्रत्येक माणसाची जी ओळख असते त्या ओळखीच्या जर विरुद्ध कोणी काही त्या माणसाबद्दल सांगायला लागतं तर माणसाला पटत नाही. मी जर सहज तुम्हाला बोलताना असं बोललो की सचिन तेंडुलकर या व्यक्तीनं भारत देशाचं नाव हॉकी या क्षेत्रामध्ये समग्र जगामध्ये घेऊन गेलेलं आहे, पटेल का आपल्याला? झोपलेल्यांना नाही पटणार. पटेल का? मी जर असं म्हटलो की सचिन तेंडुलकर या व्यक्तीनं हॉकीमध्ये भारताचं नाव जगामध्ये नेलं, असं आपल्याला पटेल का? पटणार नाही महाराज. कारण सचिन तेंडुलकर हा हॉकी खेळतच नव्हता, हा फुटबॉल खेळत होता. जागे हा क्रिकेट खेळत होता महाराज. त्यामुळे ते आपल्याला पटणार नाही. पण जर तसं असेल तर जगद्गुरु तुकोबरायांनी जर त्यांच्या जीवनाभोवती वैराग्याचं वलय निर्माण केलेलं असेल तर तुकोबरायांच्या बाबतीमध्ये तुकोबराय दुसऱ्याच्या समोर, भगवंताच्या समोर हात पसरतात हे आपल्याला पटू शकत नाही. विठाला विठाला तुकोबरायांचं जीवन म्हणजेच वलय आहे, त्यांचं वैराग्य म्हणजेच त्यांचं जीवन आहे. तुम्ही पहा, जगद्गुरु नुसतं तुकोबरायांचं वैराग्य एका क्षेत्रामध्ये नाही असं नाही महाराज. तुकोबरायांच्या जीवनामध्ये तुकोबराय भंडार डोंगरावर गेल्यानंतर, भंडार पर्वतावर गेल्यानंतर साधनेसाठी बसतात. आणि तुकोबरायांचा मोठेपणा पाहिल्यानंतर काही गाव कुटाळांनी तुकोबरायांकडे स्त्री पाठवावी, वेश्या पाठवावी. ते वेश्या तुकोबरायांकडे जाते, तुकोबरायांकडे जाऊन तुकोबरायांना हात जोडते आणि तुकोबरायांना सांगते, महाराज मी देहू गावातली सर्वात सुंदर स्त्री आहे, माझा अंगीकार करा. त्यावेळेला तुको एक वाक्य सांगू का? कुठल्या क्षेत्र, आपण सध्या 21व्या शतकात जगतो महाराज. ज्या काळात तुकोबराय भंडार डोंगरावर जात होते त्या काळात तिथं जाण्याची व्यवस्था नव्हती, आता रस्ते झाले. तिथं पायी सुद्धा जाण्याची व्यवस्था नव्हती, काटे कुटे. आणि अशा काळामध्ये या परिस्थितीचा तुकोबरायांनी गैरफायदा घेतला असता कुत्र्यालाही कळालं नसतं. काय होतं महाराज त्यावेळेला काय होतं तिथं काय जाण्याचा रस्ता नव्हता. त्यावेळेला तिथं सगळ्यात महत्वाचं सांगा, त्यावेळेला तिथं सीसीटीव्ही सुद्धा नव्हता. विठाला काहीच नव्हतं ना महाराज. पण काहीही व्यवस्था नसताना माझ्या तुकोबरायांनी त्या स्त्रीला हात जोडले, त्याला वैराग्य म्हणतात. आणि तुकोबरायांनी त्या स्त्रीला सांगितलं, जाई वो तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नो. हे प्रमाण माझं एवढं प्रिय प्रमाण आहे महाराज. जाई वो तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नो म्हणजे कैसे नो, तैसे नो म्हणजे कैसे नो. त्याचा अर्थ असा होतो, ज्यांनी 20-20 हजार वर्षाची तपश्चर्या स्त्रीसाठी व्हायला घातली, आम्ही तैसे नऊ.
विठाला त्याला वैराग्य म्हणतात आणि हे वैराग्य ही तुकोबऱ्यांची ओळख आहे. अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी जगद्गुरु तुकोबऱ्यांना नजराणा पाठवला. छत्रपती शिवाजी महाराजांनी तो नजराणा घेतला नाही, उलट तो पाठीमागे देऊन छत्रपतींनी शिवाजी महाराजांनाच त्यांनी सांगितलं की बाबा, सोने रूपी आम्हा मृत्यूके समान 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 सोने रूपी आम्हा मृत्यूके सोने रुपया महाभक्तीचे समान माणिक पाषाण खळे जैसे म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मज हे आस. मोबाईल कुणाचा व्हायब्रेट करतोय बघा. दिव्या खालीच अंधार निघाला. विठाला जगद्गुरु तुकोबरायांनी छत्रपतींना सांगितलं, म्हणवा हरीचे दास कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. मला या सोन्याची गरज नाही, मला या नाण्याची गरज नाही, मला या पैशाची गरज नाही. मला तुकोबऱ्यांचं वैराग्य यात एवढंच सीमित सांगायचं नाही. मला तुकोबऱ्यांचं वैराग्य याच्याही पुढे सांगायचं. तुकोबरायांनी फक्त छत्रपतींचा नजराणा पाठीमागे पाठवला इथपर्यंत तुकोबऱ्यांचं वैराग्य मर्यादित नाही. कधीतरी घरी जाऊन विचार करा, तुकोबऱ्यांचं वैराग्य एवढं व्यापक आहे. छत्रपतींचा नजराणा तुकोबरांनी पाठीमागे तर पाठवलाच, पण छत्रपतींनी आपल्याला नजराणा पाठवला म्हणून साधे धन्यवाद सुद्धा गाथेत व्यक्त केले नाहीत. हे त्यांचं वैराग्य आहे. विठाला विठाला तुम्हाला अशा स्वरूपाचा तुकोबऱ्यांचा एकही अभंग गाथेमध्ये सापडणार. गाथेचं वैशिष्ट्य सांगतो महाराज, तुम्ही समग्र गाथा पहा, पडताना तुम्हाला गाथेमध्ये हे वैशिष्ट्य दिसून येईल की गाथेमध्ये जगद्गुरु तुकोबराय फक्त 3 व्यक्तीशी संवाद साधतात, चौथा व्यक्तीच नाहीये. जगद्गुरु तुकोबराय गाथेमध्ये 1 स्वतःशी संवाद साधतात, 2 भगवंताशी संवाद साधतात आणि 3 तुकोबराय त्यांच्या पूर्वासुरी संत किंवा समकालीन संतांशी संवाद साधतात. याच्या पलीकडे गाथेमध्ये तुकोबऱ्यांचं मतच नाही, कुणाचंच नाव नाही. महाराज गाथेत काय महात्मा असेल, काय महात्मा असेल विचार करा थोडा. अहो इथं एक कादंबरी जरी लिहिली 100 पानाची तर पहिलंच पान बायकोला समर्पित केलेलं असतं. गाथेमध्ये ना बायकोचं नाव, ना बापाचं नाव, ना आईचं, कुणाचंच नाही. फक्त भगवान परमात्मा स्वतः तुकोबराय आणि समकालीन संत. विठाला हे अशा स्वरूपाचं वैराग्य जगणारे जगद्गुरु तुकोबराय परमात्म्याचं. बरं तुकोबराय फक्त याच जन्मामध्ये मागत नाही असं नाही. बरं तुकोबरायांचे जेवढे जेवढे अवतार झाले त्या प्रत्येक अवतारामध्ये तुकोबरायांनी मागणीचा निषेध केला. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर भगवान परमात्म्याच्या सोबत जेवढे जेवढे भगवंताचे अवतार झाले त्या प्रत्येक अवतारामध्ये तुकोबराय भगवंताच्या सोबत आहेत. सत्ययुगामध्ये भगवान परमात्मा प्रल्हादाच्या रूपात आहेत, त्रेतायुगामध्ये अंगदाच्या रूपात आहेत, द्वापार युगामध्ये उद्धवाच्या रूपात आहेत आणि कलियुगामध्ये पूर्वी तुकोबरायांच्या अवतार पूर्वी जगद्गुरु तुका अवतार नाम याचा नामदेवरायांचा अवतार, नामदेवरायांचा झाल्यानंतर पुन्हा तुकोबरायांचा अवतार.
ज्या ज्या अवतारामध्ये तुकोबराय भगवंताच्या सोबत आहे, एकाही अवतारामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी मागितले. प्रल्हादाचा विचार करा, ज्या वेळेला नृसिंह भगवंतांनी अवतार धारण केला त्यावेळेला हिरण्यकश्यपूचा वध केला आणि वध केल्यानंतर अत्यंत अकरा विकरा अशा स्वरूपाचा जेवढे भगवंताचे अवतार झाले त्या सगळ्या अवतारामध्ये अत्यंत अकरा विकरा अवतार कुठला असेल तो नृसिंह अवतार आहे. मोठ्याने दरकाळी फोडत होते महाराज. त्या उंबरठ्यावर बसले, मांडीवर हिरण्यकश्यपू घेतला, त्याचं पोट नखांनी फाडलं, त्याची आतडी काढली. श्रीमद भागवतामध्ये वर्णन आलंय, त्याची आतडी काढली पोटातली, ती गळ्यामध्ये टाकली. लालबुंद झालेले डोळे. भगवान परमात्म्याने त्याला खाली टाकलं, स्वतः उठले आणि हिरण्यकश्यपूच्या सिंहासनावर जाऊन बसले. पण भगवंताचा राग काही शांत होईना, रागच शांत होईना महाराज. सगळे जेवढे भक्त होते सगळे विचार करू लागले, अरे देवाचा राग शांत करायचा कसा. नारद महर्षी तिथं होते. सगळ्या भक्तांनी विचार केला, जो राग शांत करायला जाईल तो नाश्त्यावरही जाईल. एवढा अकरा विकरा सोपून एवढ्या समोर जायचं कोणी जायचं. त्यावेळेला नारद महर्षी तिथं होते. नारद महर्षांनी सांगितलं सगळ्या भक्तांना, तुम्ही काळजी करू नका, कितीही राग येऊ द्या माणसाला, तिकडून जर असा पदर खोवला आणि ती जर मोठ्याने म्हटली तुम्हाला काही कळतं का नाही, जागेवर शांत झाला पाहिजे माणूस. म्हणे काय करायचं, लक्ष्मी मातेकडे चला म्हणे. सगळे देव भक्त निघाले महाराज. वैकुंठामध्ये लक्ष्मी मातेकडे गेले. लक्ष्मी मातेला विचारलं, कशासाठी आलात रे. म्हणे अहो देव आई साहेब, भगवंताने अवतार घेतलाय, असा अकराळ विकराळ अवतार आहे, भगवंताचा रागच शांत होईना. म्हणे मी माझ्याकडे कशासाठी आलात. ते म्हणे तुम्ही जर तेवढ्या आल्या तर आमच्या सोबत चला, तुम्ही समोर आल्याबरोबर देव शांत होईल म्हणे. आईसाहेब म्हणले व्हा पुढे, मी जरा मागून येते. अहो चला ना आमच्या सोबत, आम्ही भाड्याने गाडी करून घेऊन आलो, आमच्या सोबत चला. आईसाहेब म्हटले मी तसं येत नाही, मला ब्युटी पार्लरला जावं लागतं. वा तुम्ही पुढे, मी पार्लरला जाऊन येते. मग पुढे निघाले महाराज. आईसाहेबांनी असा मेकअप केला, आईसाहेबांनी विचार केला देवासमोर गेले का असा दम देते देवाला, असा समोर गेले महाराज मेकअप वगैरे करून. आणि भगवान परमात्मा असे बसले होते. आईसाहेब समोर गेल्या आणि आईसाहेब मोठ्याने पदर खोसून म्हटल्या, तुम्हाला काय कळतं का, कशाला मुलांना घाबरवता. असं म्हटल्याबरोबर भगवंताने मोठी डरकाळी फोडली. डरकाळी फोडली बरोबर अशा 3 पलट्या आईसाहेबांनी बाजूला घेतल्या. आणि आईसाहेब त्या भक्तांकडे गेल्या. त्या भक्तांना म्हणे हे कोण आहे. ते म्हणे तुमचे मिस्टर आहेत. अरे म्हणे बाबा, हा माझा नवरा असूच शकत नाही, असा नवरा माझा आहे का. माझा नवरा म्हणजे शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम, असा देव आहे माझा शेषशाही भगवान परमात्मा, मी त्याचे पाय दाबते. हा कोण आला, हा माझा नवराच नाही म्हणे. मी चालले घरी निघून गेला. आता करायचं कुणाला. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न निर्माण झाला, आता समोर कुणाला पाठवायचं. नारदाने दुसरी युक्ती काढली. नारद महर्षी म्हणले एक काम करा, देव आलेत कुणासाठी, प्रल्हादासाठी. मग ज्याच्यासाठी आले तो पाहून घेईन ना, तुम्ही कशाला टेन्शन घे. तारीख दिली कोणी, संतोष भाऊ ना. मग ज्याने तारीख दिली तो बघून घेईन महाराज कुठे जेव घालायचे. विठाल देवासाठी आले ना, प्रल्हादाला सांगा ना. प्रल्हादाला समोर केलं महाराज. एवढे 5 वर्षाचे प्रल्हाद, तेजपुंज चेहरा, कपाळाला गंध लावलेला, भक्तीचं तेज चेहऱ्यावर ओसंडून वाहत आहे. असे प्रल्हादजी समोर गेले. आणि समोर गेल्याबरोबर भगवंताने प्रल्हादाला पाहिलं आणि भगवंताचा सगळा राग शांत झाला. भगवंताने प्रल्हादाला उचलून मांडीवर घेतलं. भागवतामध्ये असं वर्णन आलंय, मांडीवर बसून भगवान परमात्मा प्रल्हादाच्या पाठीवरून असं हात फिरवायला लागले. आपल्या जिभेनं भगवान परमात्मा प्रल्हादाला चाटायला लागले, प्रल्हादावर प्रेम करायला लागले. शांतपणे प्रल्हादाने भगवंताला सांगितलं, देवा शांत व्हा. भगवान परमात्मा अत्यंत खुश झाले. भगवंताच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं आणि भगवान परमात्मा प्रल्हादाला सांगतात, प्रल्हादा काय रे तुझी भक्ती. अरे प्रल्हादा, एवढं संकट तुझ्या जीवनात आलं पण तू माझी भक्ती नाही सोडली. भगवान परमात्मा जर वश करायचं असेल ना, तर तुम्ही किती ज्ञानी आहात, तुम्ही किती योग केलाय, तुम्ही किती शिक्षण घेतलं, सगळ्यात महत्वाचं नाही, तुमचं अंतःकरण एवढं कोमल झालं पाहिजे की भगवंताची गादी सुद्धा हलवण्याची ताकद आपल्या त्या मग वयाचा विचार नाही बरं, किती वर्ष जगला, तो किती माळीचा जप करतोय, तो दिवसात 2 कीर्तन करतो का 3 करतो, त्याला तर जागाच नाही. देवापाशी जागाच नाही महाराज. भगवंताला जर ताब्यात घ्यायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं लक्षण काय असेल तर आपल्या अंतःकरणातील करुणा. जेवढं प्रेम भगवंताविषयी अंतःकरणात निर्माण होईल तेवढा लवकर परमात्मा प्राप्त होईल. भगवंताने सांगितलं, प्रल्हादा किती संकट तुझ्या जीवनामध्ये आले, तुला जाळण्याचा प्रयत्न केला,
प्रल्हादा, तुला तुला कोरोना झाला होता, डॉक्टरनी माळ काढायची सांगितली होती, पण प्रल्हादा तरी तू माळ काढली नाहीस. विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. अरे काय तुझ्या जीवनामध्ये संकट आली, मला ऐका. भगवान परमात्मा प्रल्हादाला सांगितलं, प्रल्हादा तुझ्या भक्तीवर मी खुश आहे, माग तुला काय मागायचं ते. मला गोड भाऊ अभवतातला सांगायचं. त्यावेळेला भगवान परमात्म्याला प्रल्हादाने काय सांगितलं माहितीये का? भगवान परमात्म्याला प्रल्हादजी म्हटले, भगवंता तू मला म्हणतोस काय मागायचं ते, तू बसलाय कुणाच्या गादीवर? कुणाच्या? हिरण्यकश्यपूच्या. देव बसलाय हिरण्यकश्यपूच्या गादीवर. बरं, हिरण्यकश्यपू गेल्यानंतर नियमानं त्या गादीचा मालक कोण आहे? प्रल्हाद. प्रल्हादजी सांगतात देवा बसलाय माझ्या गादीवर आणि मला सांगतो माग. तुझ्या डोक्यात नेमकं चाललंय काय? नाही लक्षात आलं आपल्या. विठाला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. अरे बाबा गादी माझी आहे, ती माझ्या गादीवर बसलास, तुलाच काय पाहिजे असेल तर मागून घे. देवाला सुद्धा दान देण्याची ताकद भक्तामध्ये असते. हो, तुलाच काय पाहिजे तर मागून घे. देवाने सांगितलं देशील, म्हणे हो, शब्द दे. हात पुढे केला देवाने, प्रल्हादीचा हात सोबत घेतला, शब्द देतो, माग तुला काय पाहिजे. भगवंताने सांगितलं मला एकच पाहिजे, काय? तू माझ्याकडे काहीतरी माग, एवढंच मागणं मागतो. देव आहे तू, चतुरा तू, देव आहे महाराज, तू माझ्याकडे काहीतरी माग, एवढंच माझं म्हणणं आहे. ते पण प्रल्हाद आहे. प्रल्हादाने सांगितलं ठीक आहे, मागितलंस ना तू, काय मागितलं? मी तुझ्याकडे काहीतरी मागावं, मग मी तुला एकच मागतो की माझ्या जीवनामध्ये कधीही मागणं जन्माला येऊ नये, एवढं दान दे. विठाला विठाला जगद्गुरु तुकोबराय ज्या ज्या अवतारात भगवंताच्या सोबत आहेत, एकाही अवतारामध्ये तुकोबरायांनी मागितलं नाही. मग या अवतारामध्ये तुकोबरायांची मागणी पर अभंग कशी जन्माला येतात? मी संस्थेमध्ये असताना परमपूज्य सद्गुरु विठ्ठल बाबा घुले यांना सहज असा प्रश्न विचारला होता. बसले बसले असा बाबांना मी म्हटलं, बाबा जर संतांच्या आकांक्षा इच्छा आत्मानम जे द्विजानी आदम स्मृती पुरुषा किमिच्छन कस्य कामाय पंचदशी सांगते, एवढं किचकट काय सांगितलं तर लोक तारखी घ्यायचे नाही महाराज माझे. विठाला जर संत महात्म्यांनी जर त्यांच्या अंतकरणातल्या किमिच्छन कस्य कामाय शरीर मन, त्यांच्या शरीराच्या इच्छा गेलेल्या होत्या, काम गेलेले होते, काम नाही जर अशी भाषा संतांची होती, त्यांच्या अंतकरणात इच्छा नव्हत्या, तर संतांची मागणी पर अभंगच का जन्माला आले? जर त्यांच्याकडे काहीच इच्छा नव्हत्या तर का संत महात्मे मागत होते? परमपूज्य सद्गुरु विठ्ठल बाबांनी एवढा गोड भाव सांगितला. बाबा मला म्हटले, कधीही संत मागत नसतात, पण तुम्हाला मला जर परमात्मा प्राप्त झाला तर आपल्याला काय मागावं हे कळावं, म्हणून संत मागत नाहीत, संत आपल्याला मागून दाखवतात. विठाला विठाला त्यांना मागण्याची गरज नाहीये, काय इच्छा आहे त्यांच्या अंतःकरणामध्ये. पण जर आपल्याला परमात्मा प्राप्त झाला तर आपल्याला कळलं पाहिजे ना. जर गाथा आपल्या हातात नसती महाराज तर आपल्याला हे कळलं असतं का? हेची जाणं देगा देवा तुझा विसरण, कळलं असतं का? नाही, आपण प्रपंचच भगवंताकडे मागितला असता. आपल्याला ते कळलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे महाराज, काय असतं, प्रत्येक माणसाने काही तत्व त्याच्या जीवनात निर्माण केलेली असतात. तत्व असतात, प्रत्येक माणसाची तत्व असतात. जगद्गुरु तुकोबरांच्या अंतःकरणामध्ये न मागणं हे तत्व होतं. पण बऱ्याच वेळेला असं होतं, कधी कधी माणसाला त्याची तत्व मोडावी लागतात. कधी मोडावी लागतात? एक दोन कारण सांगतो ना, अभंगाकडे येतो. बऱ्याच वेळेला माणसाने त्याच्या जीवनामध्ये स्वीकारली तत्व मोडावी लागतात. त्याचं पहिलं कारण, जर आग्रह करणारा समोरचा माणूस जर आपल्यापेक्षा अधिकारी असेल तर त्याच्या अधिकाराचा विचार करून आपलं तत्व मोडावं लागतं. बारीक आहे का? आणि दुसरं, जर समोरच्या माणसाची खूपच गरज असेल आणि रास्त यथा अगदी योग्य गरज असेल तर त्या गरजेचा विचार करून सुद्धा आपलं तत्व मोडावं लागतं. बऱ्याच वेळेला समोरचा माणूस जर अधिकारी असेल तर त्याचा अधिकार पाहावा लागतो. कधी कधी मोठी माणसं आग्रह करतात, तिथं आपली तत्व छोटी वाटत असतात, मग तिथं आपलं तत्व धरून चालत नाही ना भाऊ, आपलं तत्व मोडावं लागतं. मी लता दिदींचं चरित्र वाचत होतो, शिवाजी महाराज, त्याच्यामध्ये एवढा गोड भाव लिहिला त्यांनी एकदा. त्या म्हटल्या, माझ्या जीवनामध्ये मी काही तत्व निर्माण केली होती, गाणं गाण्याची काही तत्व होती माझ्या जीवनात, आणि त्या तत्वात जर गाणं बसलं तरच मी ते गाणं गात होते, अन्यथा गात नव्हते. काय म्हणतात त्या? त्यांच्या चरित्रात आलेला भाव आहे. माझ्या तत्वात जर ते गाणं बसलं तरच मी ते गात होते,
जर माझ्या तत्वात ते बसत नसेल, त्यांनी लिहिलंय असं काही गायला मी काय कीर्तनकार आहे का? म्हणजे त्यांनी नाही लिहिलं असं मी म्हणतो, असं काही गायला मी काय कीर्तनकार आहे? आता काही गायलं जातं म्हणून म्हणतो महाराज, बाकी काही नाही. कीर्तनात काय गावं, कीर्तनाला कुठे काय अभंग घ्यावा, अभंगावर किती बोलावं, अभंग सोडून किती बोलावं. आता बऱ्याच वेळेला असं झालंय, अभंग फक्तच कीर्तनासाठी घेतलेला असतो. कीर्तन संपलं तरी पोचीना अभंगाची भेट होत नाही. विठाला त्यांनी सांगितलं माझ्या जीवनामध्ये मी काही तत्व केली, त्या तत्वात बसलं तर मी जात होते, अन्यथा जात नव्हते. त्या म्हणतात माझ्याकडे एकदा गाणं आलं. गाणं काय आलं? मैं क्या करू हाय मुझे बुड्ढा मिल गया. हे गाणं त्यांच्याकडे आलं. ते गाणं त्यांनी पाहिलं, त्याची चाल पाहिली, त्याचा अर्थ पाहिला आणि त्यांनी ते गाणं गाण्यासाठी नकार दिला. मी हे गाणं गाणार नाही. का गाणार नाही? कारण माझ्या तत्वात ती बसत नाही, म्हणून मी ते गाणार नाही. आता गंमत अशी झाली, ते गाणं लता दीदींनी न गायल्यामुळे चित्रपटाचं पुढचं चित्रीकरण थांबलं. सगळा चित्रपट तयार झाला होता, पण तेवढ्या एका गाण्याचं चित्रीकरण थांबलं आणि तो चित्रपट थांबला. ज्या ज्या लोकांनी त्या चित्रपटामध्ये गुंतवणूक केली होती ती लोक आरडाओरडा करायला लागली ना, अरे आमचा पैसा गुंतलाय, आमचा पैसा मोकळा करून द्या, तुम्ही चित्रपट का थांबवला? तो दिग्दर्शक सांगायचा बाबा लता दीदींकडे तेवढं गाणं बाकी आहे. भला लता दीदींनी त्या चित्रपटातली बाकीची गाणी गायल्यामुळं दुसरी गायक त्या चित्रपटातलं गाणं गात नाहीत. काय करावं, मोठा प्रश्न निर्माण झाला. मग त्या दिग्दर्शकाने एक डोकं लावलं. त्या काळातले मोठे संगीतकार होते R.D. बर्मन नावाचे. त्यांच्याकडे तो गेला आणि R.D. बर्मन साहेबांना विनंती केली की तुम्ही लता दीदींना सांगा एवढं गाणं गायला. R.D. बर्मन साहेब लता दीदींकडे आले. लता दीदींना विनंती केली की बाबा तू ते गाणं गा. लता दीदींनी सांगितलं माझ्या तत्वात बसत नाही, मी ती गाणार नाही. R.D. बर्मन साहेब म्हटले काय अडचण आहे तुला गायला? काही नाही, थोडीशी कॉमेडी केलेली आहे त्याच्यामध्ये, तू गा. ते म्हटले मी गाणार नाही. मी सांगतो ना तू गा. लता दीदी म्हणतात माझ्या तत्वात ते बसत नव्हतं, पण माझ्या जीवनातलं तत्व मोडावं लागलं. याचं कारण जो आग्रह करत होता तो माझ्यापेक्षा खूप मोठा होता. तसं तुकोबरायांच्या जीवनामध्ये न मागणं हे तत्व आहे, पण तुकोबरायांना मागा म्हणणारा तुकोबरायांपेक्षा स्वतः खूप मोठा आहे. तो भगवान परमात्मा त्याचा मोठेपणा विचारात घेऊन तुकोबराय म्हणतात मला मागायचं नाही, पण मागावं लागलं. का? कारण देव आग्रह करतोय म्हणून. विठाला विठाला मनसी काही मागा याची देगा मनसी. परमात्मा देवा तू म्हणतोस म्हणून मी मागतो, कारण देवाचा अधिकार मोठा आहे आणि ते तत्व त्या वेळेला ते मोडावे लागतात. आणि दुसरं कारण मी आपल्याला सांगितलं होतं की समोरच्या माणसाची गरज विचारात घेऊन माणसाला तत्व मोडावी लागतात. एक ब्राह्मण होता, त्या ब्राह्मणाला एक मुलगा होता आणि एक मुलगी होती. धावतं सांगतो, एक मुलगा होता, एक मुलगी होती. त्या मुलाचं मुंज करायचं होतं, मुलीचं लग्न करायचं होतं, पैसा अडका जवळ नव्हता. आता काय करावं असा त्यानं विचार केला आणि त्यानं विचार केला जर कुठून मला काही मदत भेटली तर बरं होईल, असा विचार करून तो पैठण क्षेत्रामध्ये आला. पैठणमध्ये आल्यानंतर पैठणमध्ये एका वट्यावर 4-5 जण बसलेली होती. आता आपण सगळी खेडेगावातली माणसं आहोत. तुम्ही खेडेगावात कोणत्याही गावात जा महाराज, गावात वाटा असतोच, त्याच्यावर 4-5 जण, त्या वाट्याची ती आजीवन सदस्य असतात. म्हणजे जन्माला तिथंच येतात, कार्यही तिथंच करतात आणि जातातही तिथंच. सोप्या भाषेत बोलायचं आम्ही वैकुंठवाशी, बस एवढ्याच साठी आलेली असतात. ती 4-5 जण तिथं बसलेली होती. हा ब्राह्मण तिथं गेला. तिथं गेल्यानंतर त्यांना नमस्कार केला. त्यांना सांगितलं मी गरीब ब्राह्मण आहे, दरिद्री ब्राह्मण आहे, मला मुलीचं लग्न करायचंय, मुलाची मुंज करायची आहेत, माझ्याकडे पैसा नाहीये, जर काही मदत झाली तर बरं होईल. त्यातला एक ब्राह्मण उठला आणि त्यानं सांगितलं तुझ्या मुलाचं लग्न मी करतो, मुलीचं लग्न मी करतो, मुलाची मुंज मी करतो. त्याला एवढा आनंद झाला महाराज. तो म्हटला असं कसं करता, मला थोडी मदत पाहिजे होती, तुम्ही लग्नच करता. तो म्हणला तुझ्या मुलीचं लग्नच मी करतो. म्हणजे खूप बरं झालं, धन्यवाद. तो तसं धन्यवाद नाही, माझा नियम आहे घेशी तेव्हा, मी काहीतरी घेतल्याशिवाय देत नाही म्हणे काय काम करावं लागेल, माझं एक काम तुला करावं लागेल, काय, तू फक्त नाथांना राग आणून दे, तुझ्या मुलीचं लग्न मी करतो. त्या ब्राह्मणाला त्याच्या तत्वात ते बसत नव्हतं, पण गरज खूप मोठी होती, म्हणून त्यानं तो विडा उचलला, नाथांच्या घरी आला, खूप प्रयत्न केले, नाथांना काय राग आला नाही. शेवटचा पर्याय म्हणून त्यानं काय केलं, दुपारच्या वेळेला तो ब्राह्मण आणि नाथ महाराज असे जेवायला बसले होते. गिरिजा माता दोघांना वाढत होत्या
आणि वाढता वाढता त्यानं विचार केला, आता शेवटचा पर्याय काय करायचा. माणूस सगळं सहन करेल, पण बायकोचा अपमान माणूस सहन करत नाही. वर बघा, तुम्ही सगळे ब्रह्मचारी काय, वर बघा, बायकोचा अपमान माणूस सहन करत नाही. तो तिथं बसला, गिरिजा माता वाढत होत्या, आणि वाढता वाढता तो टप्पन उठला आणि गिरिजा मातेच्या पाठकुळी जाऊन बसला. पाठकुळी बसल्याबरोबर त्याला वाटलं आता नाथांना राग आल्याशिवाय राहणार नाही. तेवढ्या शांतपणे नाथाने सांगितलं, गिरिजे सांभाळून वाढ बरं, पाहुणा पाठीवरून खाली पडेल. नाथ महाराज होती महाराज. बरं त्या काय सामान्य होत्या का? त्या नाथ महाराजांच्या पत्नी होत्या. काय सोमनाथ महाराजची बायको होती का? नाथ महाराजची बायको होती. नाथ त्या गिरिजा मातेने सांगितलं, असा कसा खाली पडेल, मला काय हरिपंडिताला पाठीवर घेऊन वाटायची सवय नाही होय. त्याच्या डोळ्यात ठचकन पाणी आलं महाराज. तो खाली उतरला, नाथांचं दर्शन घेतलं. नाथांना सांगितलं, नाथ महाराज मला तुम्हाला राग आणून द्यायचा नव्हता, पण गरजच एवढी मोठी आहे की मला हा विडा उचलावा लागला. माझ्या मुलीचं लग्न करायचंय, मुलाची मुंज करायची, म्हणून मी हा विडा उचलला. सांगू? नाथांनी त्याला हात जोडले सांगितलं, भल्या माणसा, आदल्या दिवशी सांगायचं ना, तू जागराच्या दिवशी सांगू राहिला. उद्या का आला आता, जागराच्या दिवशी मला सांगतो. रागच आणायचं ना. आता एक काम कर, काय, तू पुढं पळ आणि मी पाठीमागे पळतो. मला फक्त राग आणलेला तुला दाखवून द्यायचा आहे ना. तो ब्राह्मण पुढे पळायला लागला महाराज. नाथ महाराजांनी काठी घेतली, त्याच्या पाठीमागे पळायला लागले, आणि त्या बसलेल्या ब्राह्मणांनी ते पाहिलं आणि मोठ्याने उड्या मारून ते ब्राह्मण नाचायला लागले. आता मुलीचं लग्न झालं की नाही, आई शपथ मला काहीच माहिती नाही, पुढचं काहीच वाचलं नाही मी. मला मुद्दा एवढा सांगायचा, फक्त काय मुद्दा सांगायचा, की नाथांच्या जीवनामध्ये सुद्धा राग न येणं हे तत्व होतं, पण ते तत्व त्यांनी मोडलं का, गरज मोठी होती म्हणून. तसं संतांच्या जीवनामध्ये सुद्धा न मागणं हे जीवनातलं तत्व आहे, पण तरीही संत महात्मे भगवंताच्या समोर जाऊन मागतात का, कारण तुमची माझी मोठी गरज आहे. आणि ही गरज विचारात घेऊन तुकोबराय सुद्धा भगवंताच्या समोर जातात, आणि तुकोबराय भगवंताला सांगतात, देवा माझ्या जीवनामध्ये जे भोग आहेत ते भोग भोगायला मी तयार आहे. त्या भोगाविषयी मी तुला कुठल्याही प्रकारची गळ घालणार नाही. माझ्या प्रारब्धाने जे भोग मला प्राप्त झाले ते भोग मी भोगायला तयार आहे. तू त्या भोगाची काळजी करू नको. अभंगाचं पहिलं. होईल तो भोग, होईल तो भोग, भोगिना फुला. होईल तो भोग, भोगिना फुला. होईल तो भोग, भोगिना फुला. होईल तो भोग, होईल तो भोग, होईल तो भोग, भोगिना फुला. होईल तो भोग, भोगिना फुला. होईल तो भोग, भोगिना फुला. होईल तो भोग, भोगिना खाली विठ्ठला भार तुझा. खाली विठ्ठला भार तुझा. खाली विठ्ठला भार तुझा. खाली विठ्ठला भार तुझा. तुम्हा पासोनी तुम्हा पासोनी इच्छित सदान. तुम्हा पासोनी इच्छित सदान. तुम्हा पासोनी हे इच्छित सदान. तुम्हा पासोनी इच्छित सदान. तुम्हा पासोनी हे इच्छित. होईल तो भोग भोगिना फुला, न घाली विठ्ठला भार तुझा. हे विठ्ठला, माझ्या भोगाविषयी तुझ्यावर मी कुठल्याही प्रकारचा भार घालणार नाही. माझ्या जीवनामध्ये मला जे भोग प्राप्त झाले ते भोग मी भोगायला समर्थ आहे. आणि देवा मी भोगायला समर्थ नाही, ही जी धृती, ही जे धैर्य माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाले तुझ्या कृपेनं प्राप्त झालंय.
तुझ्या भक्तीनंच मला ते धैर्य प्राप्त झालंय. म्हणून आता गंमत कशी आहे महाराज, माणसानं परमार्थाला सुरुवात केली रे केली, जास्त नाही, हरिपाठ जरी प्राप्त झाला तरी माणसाला असं वाटतं की माझं सगळं देवाने व्हावं. माणसाची सगळ्यात म्हणजे याला बोळी श्रद्धा म्हणा थोडक्यात माणसाची. थोडा परमार्थ सुरुवात झालं की माणसाला असं वाटतं माझं सगळं देवाने केलं पाहिजे. नाही का त्या संताच्या घरी पायने वाहिलं, नाही का त्या संताच्या घरी जाऊन बाळणपण केलं. थोडा परमार्थ केला की माझं सगळं देवाने करावं असं वाटतं. पण इथं परमार्थ थांबत असतो. इथं माणसानं बघताना कधी थांबू नये. वारकऱ्याने इथं थांबायचं नसतं. आपल्या जीवनामध्ये आपल्या प्रारब्धाने प्राप्त झालेले जे भोग असतात ते स्वतः भोगण्याची तयारी भक्ताच्या जीवनामध्ये असली पाहिजे. किती परमार्थ करा महाराज, माणसाचं जीवन हे सुख दुःख मिश्रित असतं. कुठलाही माणूस असू द्या, माणसाच्या प्रारब्धानुसार त्याला सुखही प्राप्त होत असतं आणि दुःखही प्राप्त होत असतं. पण प्राप्त झालेलं जे दुःख आहे ती परमात्म्याची कृपा आहे ही समजून त्या दुःखाला सामोरं जाणं. तुकोबरायांची भाषा बघा, तुकोबराय म्हणतात आलिया भोगाशी असावे, पुढं काय हो, इथं अंडरलाईन करा, इथं अंडरलाईन करा. कसा आलेल्या भोगाला मी सादर स अधिक आदर आदरासहित सामोरं जायला तयार आहे. विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला. बऱ्याच वेळेला होतं काय माहितीये का, माणसाच्या जीवनात सुख आलं की माणसाला त्याची किंमत कळत नाही, पण माणसाच्या जीवनात दुःख आलं की माणूस खचून जातो, त्याचा परमार्थ थांबतो. तुकोबरायांच्या जीवनाचा विचार करा बुवा. तुकोबरायांच्या जीवनामध्ये साधी दुःख नाही आली. आमच्या जीवनात थोडं जरी इकडे तिकडे झालं तरी माळी निघतात आमच्या. साधं तरी थोडंफार झालं का माणसं म्हणतात काय खरंय देवाचं, एवढा मी देव करतो, माझ्या जीवनात एवढं दुःख. बाकी आपलं सोडून द्या, काही काही दीडशाने असे आहेत महाराज, त्यांचं लक्षच राहतं वारकऱ्यावर. हे सीसीटीव्ही असतात ना काही काही, त्यांचं वारकऱ्यावर लय लक्ष असतं. थोडं त्या वारकऱ्या जीवनात मागं काय एवढा मोठा गंध चालला होता, काय गळ्यात माळी चालल्या होत्या, आणि मग कस काय तुमच्या जीवनात दुःख आहे. आमचं जीवन बघा, आम्ही सगळंच पाप करतो. बघा हे महाभाग, म्हणजे माणसं पाप करतो हे सुद्धा फुशारकीनं सांगतात. विठ्ठल पण जगद्गुरु तुकोबरायांचं जीवन बघा. तुकोबरायांच्या जीवनामध्ये सुख आलं तर तुकोबरायांनी विशेष भाव नाही दिला, पण तुकोबरायांच्या जीवनात जेव्हा जेव्हा दुःख आलं ना त्यावेळेला तुकोबरायांची भाषा गाठीतली थोडीशी बाजूला करा. काय भाषा आहे तुकोबरायांची, माणसाचं साधं मागं पुढे झालं. तुकोबराय म्हणतात माझं दिवाळ निघालं. तुकोबरायांचं सगळं दिवाळ निघालं तरी तुकोबरायांची भाषा काय, बरे झाले. बरे झाले देवा, निघाले देवा. अहो दिवाळ निघाल्यानंतर सुद्धा बरं झालं म्हणणारा एवढा एकच महात्मा आहे या जगामधला. विठ्ठल दिवाळ निघाला, आणखी काय, बरे बरे झाले देवा बाईल कर्कशा. जगद्गुरु तुकोबरायांची पत्नी आवली आई साहेब तुकोबरायांना शिव्या द्यायची तरी तुकोबरायांची भाषा बरे झाले देवा. तुकोबरायांची काय सांगू तुम्हाला महाराज, मी ते सॉक्रेटिसचं चरित्र वाचलं होतं एकदा. पाश्चात्य तत्ववेत्तेत मोठे सॉक्रेटिस म्हणून. सॉक्रेटिसांच्या जीवनामध्ये त्यांना एकदा कोणीतरी विचारलं होतं असं की सॉक्रेटिस तुमचा चेहरा एवढा विद्रूप का झाला. खूप मोठे तत्ववेत्ते होते सॉक्रेटिस. त्यांना कोणीतरी विचारलं तुम्ही का हो एवढा विद्रूप चेहरा झाला तुमचा. त्याला त्यांनी सांगितलं मी जन्मतः एवढा विद्रूप नाहीये. मग एकदा म्हणे राग राग माझ्या बायकोनं उकळतं पाणी माझ्या चेहऱ्यावर फेकलं होतं. काय बायका करतील सांगते. राग राग एकदा उकळतं पाणी चेहऱ्यावर फेकलं आणि त्या उकळत्या पाण्यामुळे माझा चेहरा भाजला आणि विद्रूप झाला. मग तो व्यक्ती म्हटला सॉक्रेटिस अहो एवढी विद्रूप एवढे रागीट बायको करायचीच कशाला, मग एवढी रागीट बायको. त्याला सॉक्रेटिसनं उत्तर असं दिलं होतं मी जाणून बुजून रागीट बायको केली. का केली याचं कारण असं आहे की जो माणूस हिच्याशी संसार करू शकतो तो विश्वातलं सगळं दुःख पचवू शकतो. आलेल्या प्रत्येक भोगाला सादर तुकोपर्यंत बरे झाले देवा बाईल कर्कश, बरे झाले देवा निघाले दिवाळी. जीवनामध्ये प्राप्त झालेलं जे भोग आहेत ते भोग तुकोबराय म्हणतात. एक वाक्य समका, माणसाच्या जीवनामध्ये प्राप्त झालेले भोग हे माणसाला भोगूनच संपवावे लागतात, कारण त्याच्या कर्माचं ते फळ आहे. बा आपल्या जीवनामध्ये जर प्रतिकूल भोग माणसाला प्राप्त होत असतील तर ते भोग भोगून टाकावेत. ते भोग भोगून टाकल्यानंतर ते संपून जात असतात. भोगाला थांबू नये. आणि त्याच्याही पुढचा भाव सांगतो, आपल्या जीवनात तो कितीही मोठा भक्त असू द्या त्याच्या जीवनामध्ये जर प्रतिकूल भोग येत असतील, वाईट भोग येत असतील
तर त्या भोगाला कधीही परमात्मा मध्यस्थी करू शकत नाही. लोकांना सहज असं वाटतं माळकरी झाला, वारकरी झाला म्हणजे त्याच्या जीवनामध्ये दुःख येत नाही. साप चुकीचं आहे. त्याचं जसं कर्म आहे, केले कर्म झाले त्याची केले भोग आली. कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले असे किती नाथ महाराज सांगतात. जे कर्म माणसानं केलं त्या कर्माचे भोग त्याला प्राप्त असतात आणि ते भोग माणसानं संपवावी लागतात. कितीही भगवंताच्या जवळ असला, कितीही गळ्यामध्ये माळ असली, कितीही वारकरी असला, त्याचे भोग त्याला भोगावे लागतात. आपलं सोडून द्या महाराज, आपण कधीतरी परमार्थ करणारी माणसं आहोत. पांडवांचा विचार करा. पांडवांच्या जीवनामध्ये पांडवांचा अधिकार काय? द्वारकेचा राणा, द्वारकेत असलेला परमात्मा त्या पांडवांच्या घरी राहून काम करत होता, त्यांचे मागे पुढे फिरत होता. त्या पांडवांच्या जीवनातले भोग सुद्धा त्यांना चुकवता आले नाही. थोडा विचार करा. पांडवांना सुद्धा एवढे जवळ असलेले पांडव, त्या पांडवांना वनवास, अरे साधा विचार करा, राजकुमार असलेले ते पांडव, राज आश्रयामध्ये जीवन जगलेले ते पांडव, त्या पांडवांच्या जीवनामध्ये झोळी घेऊन फिरण्याची वेळ आली. रानावनात जाऊन काय दुःख असेल त्यांच्या जीवनात, काय भोग त्यांना भोगावे लागले असतील, विचार करा. त्या पांडवांच्या जीवनामध्ये कधीही त्यांच्या जीवनातले भोग संपले नाही असं नाही. पांडवांच्या जीवनातले भोग त्यांना भोगावेच लागले. पांडवांच्या जीवनातले भोग त्यांना भोगावेच लागले. त्याला सुट्टी नाही महाराज. पांडवांच्या जवळ देव होता. पांडवांना वनवास भोगावा लागला. कशामुळे भोगावा लागला? साधा विचार करा. माझ्याकडे लक्ष द्या तुम्ही. साधा विचार करा. पांडवांना भोग भोगावे लागले, पांडवांना वनवास भोगावा लागला. कारण काय? युधिष्ठिर द्यूत खेळण्यासाठी बसला आणि द्यूतामध्ये युधिष्ठिर हरला. बरोबर आहे की नाही? आणि हरल्याचा परिणाम पांडवांना वनवास भोगावा लागला. आता साधा विचार करा. साधा विचार करा. जर भगवान परमात्मा पांडवांच्या एवढा जवळ होता, तर ज्या वेळेला युधिष्ठिर द्यूत खेळण्यासाठी बसला, त्यावेळेला त्या युधिष्ठिराच्या अंतःकरणातला द्यूत खेळण्याचा संकल्पच भगवंताने काढून घ्यायला पाहिजे होता. देव जर एवढा पांडवांच्या जवळ होता तर जगातले सगळे संकल्प त्याच्यापासून निर्माण होतात. हो, वृक्षाचे पान हले, या वृक्षातलं वृक्षाचं पानही त्याच्या सत्तेशिवाय हलत नाही. पण त्या युधिष्ठिराच्या अंतःकरणातला तो द्यूत खेळण्याचा संकल्पच त्यानं जर काढून घेतला असता तर वनवासच भोगावा लागला नसता. पण तरीही परमात्म्याने तसं केलं नाही. का? कारण कुणाच्याही भोगामध्ये परमात्मा कधीही इंटरफेअर करू शकत नाही. असं नाही, त्याला करताच येत नाही. विठाला विठाला आपले असलेले प्राप्त असलेले भोग आपल्याला भोगावे लागतात आणि ते भोगून संपवावे लागतात. तुकोबरे म्हणतात, देवा माझ्या जीवनामध्ये मला जे भोग प्राप्त झाले ते प्राप्त असलेले भोग मी भोगीन, मी ते दुःख पचवीन. तुझ्याकडे मी त्याच्याबद्दल मागणी करतच नाही. माझ्या भोगाविषयी तुला त्रास देत नाही. माझ्या जीवनामध्ये जे भोग आहेत ते भोग मी भोगील. होईल तो भोग भोगीन आपुला. मी त्या भोगाविषयीचा भार तुझ्यावर घालत नाही. मग काय, मला एकच गोष्ट पाहिजे. काय? माझ्या मुखातलं तुझं नाम, माझ्या अंतःकरणातलं तुझं ध्यान हे दृढ राहिलं पाहिजे. अभंगाचं दुसरं. तुम्हा पांडव हे इच्छित सदानी, तुम्हा पांडव हे
भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय की जय स्वानंद सुख निवासी सद्गुरु गोरख महाराज की जय होईल तो भोग भोगिना पुला तुम्हापासून हे चित सेदान अंतरीचे ध्यान मुखी नाम. एवढे हारालेत महाराज आज की मलाच हार घ्यावी लागली. मी अनेक वर्ष या गोष्टीचा विचार करत होतो संतोष भाऊ, व महाराष्ट्रातल्या कीर्तनकारांना लोक का हार घालत असतील. कारण हार जर आपण कीर्तनात घालवून घेत असू त्याचा विचार आपण कधीतरी केला पाहिजे की बाबा कीर्तनकारांना लोक हार का घालतात. एरवी तुमच्या जीवनात जर विचार केला तर हार घालवून घेण्याची वेळ तुमच्या जीवनात दोनदाच येते. पुढचं बोलूच का? दोन्ही वेळेला तुम्ही शुद्धीवर नसता. सुदैवानं ही वेळ आमच्यावर दिवसात दोनदा येते. का काय कारण असेल याचं? कशासाठी लोक हार घालतात? मला खूप दिवसांनी याचं उत्तर भेटलं. मला हार जर तुम्ही चांगला बघितला तर या हारामध्ये अनेक रंगाची, अनेक ढंगाची, अनेक जातीची पातीची वेगवेगळी फुलं आहेत. पण ही फुलं जेव्हा विस्कटलेली असतात तेव्हा याला कोणी हार म्हणत नाही. ही अनेक रंगाची, ढंगाची, जातीची पातीची फुलं जेव्हा एका दोऱ्यात गोवली जातात तेव्हा तो हार बनतो. मग या
रंगाची ढंगाची जातीची पातीची अनेकविध फुलं म्हणजे हा महाराष्ट्रातला समाज आहे. हा महाराष्ट्रातला समाज अनेक रंगाचा ढंगाचा इथं सगळे यारी यारी लहान थोर याती भलती सगळे आहेत. आणि या हारातला दोरा म्हणजे कीर्तनकार आहे. या एका दोऱ्यामध्ये सगळी फुरं गोवली म्हणजे कीर्तनकारामध्ये हा महाराष्ट्रातला समाज बांधून ठेवलेला आहे. पण पुढचं बोलूच का आपल्याला आता? दोरा तुटला की फुलं विस्कटतात, तसं कीर्तनकार घसरला की समाज विस्कटत असतो. आणि म्हणून ही लोक कीर्तनकारांना हार घालतात. याचं कारण एकच आहे, महाराष्ट्रातली लोक कीर्तनकारांना हार घालून सांगत असतात, बाबा उतू नको, मातू नको, घेतला वसा टाकू नको. विठाला विठाला विठ्ठला 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 होईल तो भोग भोगिना पुला न घाली विठ्ठला भार तुझ. तुम्हा पासून ही चितसे दान अंतरीचे ध्यान मुखी नाम. माझी कीर्तनाची वेळ संपलेली आहे. मला बरोबर 10 मिनिट कमी असताना थांबायचं सांगितलेलं आहे, कारण लांबून आलेली आपण सगळी माणसं आहात आणि बरोबर 7:45ला कीर्तन सेवा उभी राहिलेली आहे. त्यामुळे या अभंगाच्या एका चरणाचा विचार जोग महाराजांच्या संस्थेमध्ये मला जेवढं काही ग्रहण करता आलं त्या माझ्या अल्पमतीप्रमाणे एका चरणाचा विचार. जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्या भोगाविषयी परमात्म्याला निश्चिंत केलेलं आहे. आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपल्याला जे भोग प्राप्त होत असतात ते भोग आपण भोगायचेत. सुखात्मक भोग असतील, दुःखात्मक भोग असतील, त्या भोगाला संपवण्यासाठी, भोगाला कमी करण्यासाठी किंवा भोग संपवण्यासाठी, बाजूला जाण्यासाठी कधीही आपण परमार्थ करायचा नाही. उलट आपण वारकरी माणसं आहेत. महाराज तुकोबरायांची गाथा आपल्या हातात आहे. आपण 2 हात वर करून देवाला सांगितलं, हे देवा, माझ्या जीवनात जेवढं दुःख पाठवता येईल तेवढं पाठव. तुझी माळ माझ्या गळ्यात आहे, तुझा बुक्का माझ्या कपाळाला आहे. कितीही दुःख पाठवलं, मी तुकोबरायचा वैचारिक वंश आहे. कितीही दुःखाला सामोरं जाण्याची ताकद माझ्या जीवनात प्राप्त आहे आणि ती तुझ्या भक्तीनं प्राप्त झालेली आहे. म्हणून होईल तो भोग भोगीन आपुला न घाली विठ्ठला भार तुझ. तुम्हा पासूनही इच्छितसे दान अंतरीचे ध्यान. अंतरामध्ये तुझं ध्यान आणि मुखातलं तुझं नाम. राहिलेला सगळा अभंग सगळा बाकी आहे, पण जर वेळ मिळाला तर मी पुन्हा येईन. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. होईल तो भोग भोगिना पुला न घाली विठ्ठला भार तुझ. तुम्हा पासूनही चितसे दान अंतरीचे दान मुखी नाम. झालेली सेवा पुन्हा एकदा भगवंताच्या चरणी समर्पित करतो. अत्यंत विराट अशा स्वरूपामध्ये हा महोत्सव, त्रयदिनी महोत्सव आपण या ठिकाणी करत आहात. खर तर या सर्व मंडळाला एकदा जोरात टाळ्या. जे कोणी ही मंडळी हा महोत्सव करण्यासाठी राबत आहेत त्या सर्व लोकांसाठी एकदा जोरात टाळ्या. आपल्या सगळ्यांना धन्यवाद की आपण अत्यंत सुंदर अशा स्वरूपाचा हा उत्सव या ठिकाणी करतात. आणि औचित्य खूप सुंदर आहे. या 3ही हुतात्म्यांचं हुतात्मा दिन आज आहे. त्या दिनाचं औचित्य साधून हा सोहळा करताय. आदरणीय आमचे संतोष भाऊ सेवेकर असतील, त्याचबरोबर सर्व हे मंडळ सर्वांच्या आग्रहाला सर्वांच्या आग्रहाला मान देऊन या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचा सुयोग प्राप्त झाला. परिसरातील सगळी मंडळी, या भागातील सगळी मंडळी, आमच्यावर प्रेम करणारी सगळी वारकरी मंडळी सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोली मेरे वाकुळे वत्सरे क्षमा पराध महाराज नाही उच्चारिला अधिकार व्यापुला. क्षमा पराध महाराज